तासगाव मतदारसंघात तब्बल 24 वर्षांनी आमसभा भरली। यावेळी ही सभा 9.5 तास चालली असून शासकीय अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरण्यात आलं। नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळीला आता सुरुवात झाली। जिल्ह्यात सर्वच गट तट आणि राजकीय पक्ष कामाला लागले असून बैठकांचा जोर सुरू झालाय। याला तासगाव मतदारसंघ देखील कसा अपवाद असेल? आमदार रोहित पाटील यांनी तासगाव पंचायत समितीची आमसभा घेत राजकीय डाव टाकला आहे। तर ही आमसभा तब्बल 24 वर्षांनं झाल्यानं 9 तास चालल्यानं वादळी ठरली। सध्या याचीच चर्चा जिल्ह्यात सुरू झाली। तासगाव पंचायत समितीची आमसभा येथील परशुराम मंगल कार्यालयात तब्बल 24 वर्षांनंतर आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, जी याआधी 2001 मध्ये झाली होती। सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही सभा रात्री 8:30 पर्यंत म्हणजेच 9.5 तास चालली। यावेळी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा शासकीय अधिकाऱ्यांकडे वळवलेला दिसला, तर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरत समस्या आणि तक्रारींचा पाऊसच पाडला। तब्बल 24 वर्षांनंतर होणाऱ्या या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधक देखील एकत्र येणार असल्यानं ती वादळी होण्याची शक्यता होती। यामुळं तेथे आधीपासूनच तणावाचं वातावरण तयार झालं होतं। अशा तणावातच सकाळी 11 वाजता सभा सुरू झाली। सुरुवातीला शांततेत सुरू असणारी आमसभा विभागवार आढावा, उत्तरं आणि ऐनवेळचे प्रश्नांवरून तापली। सुरुवातीपासूनच विरोधक आक्रमक झाले असतानाच यात सत्ताधारी आमदार गटाच्या कार्यकर्त्यांची भर पडली, ज्यामुळं नंतर ग्रामीण रुग्णालय, आरोग्य विभाग, पंचायत समिती, एस.टी. महामंडळ, पोलीस, बाजार समिती, महसूल विभाग, पशुसंवर्धन विभागावर प्रश्नांचा भडीमार झाला। याच विभागांवर विरोधकांसह सत्ताधारी कार्यकर्त्यांनी अक्षरशः तक्रारींचा पाऊस पाडत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। त्यामुळं अधिकारी निरुत्तर होताना दिसले। यावेळी मांडण्यात आलेल्या प्रश्नांकडं आणि सूचनांकडं आम्ही लक्ष देऊ अशी ग्वाही रोहित पाटील यांनी दिली। तसेच विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू असंही आश्वासन रोहित पाटील यांनी यावेळी दिलं। रोहित पाटील यांनी राजकीय नेते कोणत्याही अवैध धंदेवाल्यांना लायसन्स देत नाही, त्यांना पाठीशी घालत नाही। यामुळं आता तासगावात अवैध धंदेवाल्यांचे दिवस भरले असून त्यांचं समूळ उच्चाटन केलं जाईल, तर हे उच्चाटन केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। तब्बल 24 वर्षांनंतर झालेल्या आमसभेत विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी थेट अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। यावेळी अनेकांना उत्तर देता आलं नाही। यावेळी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी न सांगता सभेतून निघून गेल्याचे उघडकीस आलं। या प्रकारामुळे आमसभेमुळे तणाव निर्माण झाला, तर आमसभेवेळी न सांगताच निघून गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी आमदार रोहित पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी तथा आमसभेचे सचिव किशोर माने, तहसीलदार अतुल पाटोळे, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्यासह आरोग्य विभाग, शिक्षण, राज्य परिवहन, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन, महावितरण, पाटबंधारे, बाजार समिती यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते।